हॅलो वॉरियर्स, या लेक्चरमध्ये आपण भारतीय दंडसंहिता 1860चा चॅप्टर 6 म्हणजे 6वं प्रकरण जे आहे त्याच्यामधली इम्पॉर्टंट कलमं पाहणार आहोत. बेसिकली याच्यामध्ये फक्त 3 महत्त्वाची कलमं आहेत ज्याच्यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. खरं तर 2 प्रश्नांवरती विचारलेले आहेत. आपण 3 कलमं पाहतोय ज्याच्यामध्ये आपल्याला शिक्षा पण अभ्यासायची आहे आणि आयोग ज्याच्यावरती प्रश्न विचारतो अशा काही कन्सेप्टसुद्धा आहेत या प्रकरणामध्ये, त्यासुद्धा तुम्हाला समजून घ्यायच्या आहेत. तर प्रकरण 6 जर आपण पाहिलं तर प्रकरण 6 हे कशासंबंधी आहे तर देशाविरोधी जे अपराध आहेत, ऑफेन्सेस अगेन्स्ट द स्टेट, देशाविरोधी अपराध जे आहेत त्याच्याबद्दलची तरतूद आपल्याला प्रकरण 6 मध्ये पाहायला मिळते. आणि हे जे प्रकरण 6 आहे याचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपण कलम 121, कलम 121A आणि कलम 124A ही कलमं जी आहेत, ही 3 कलमं आपल्यासाठी महत्त्वाची आहेत, ती तुम्हाला समजून घ्यायची आहेत. ज्यावेळेला आपण देशविरोधी अपराध म्हणतो तिथेच आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात की देशाविरोधी अपराध आहेत म्हणजे अर्थातच याच्यामध्ये असं काहीतरी असेल की आपल्या सरकारविरुद्ध युद्धाची घोषणा किंवा सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणं असेल किंवा चिथावणी देणं असेल, या संबंधितल्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. याच्यामध्ये कलम 121 आणि कलम 124A याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, तर ते आपण समजून घेऊयात. मग जर आपण प्रकरण 6चा विचार केला तर याच्यामधलं कलम 121 काय सांगतं, भारत सरकारविरुद्ध युद्ध करणं, प्रयत्न करणं किंवा चिथावणी देणं. भारत सरकारविरुद्ध युद्ध करण्यासाठी जर एखादी व्यक्ती प्रयत्न करत असेल किंवा युद्ध करण्याची घोषणा करत असेल किंवा चिथावणी देत असेल तर त्या संदर्भातली आपल्याला तरतूद 121 मध्ये पाहायला मिळते. मग याच्यामध्ये समजा एखादा व्यक्ती आहे जो भारत सरकारविरोधी उठावात सामील होतो तर त्याचा सुद्धा समावेश याच्यामध्ये होईल. मग याच्यावरती कलम 121 वरती जो प्रश्न आलेला आहे बेसिकली तो कसा आलेला आहे तर याच्यामध्ये शिक्षा काय आहे, कलम 121ला शिक्षा काय आहे, याच्यामधलं गुन्ह्याचं स्वरूप कसं आहे याच्याबद्दल प्रश्न आत्तापर्यंत विचारलेला आहे. मग कलम 121 काय म्हणतं की जर समजा एखादी व्यक्ती भारत सरकारविरुद्ध युद्ध करत असेल, प्रयत्न करत असेल किंवा त्याला चिथावणी देत असेल तर तिला मृत्यू किंवा आजन्म कारावासाची शिक्षा दिली जाईल प्लस दंड. भारत सरकारविरुद्ध युद्ध करणं, प्रयत्न करणं किंवा चिथावणी देणं याच्यासाठीची शिक्षा मृत्यू किंवा आजन्म कारावास प्लस दंड एवढी मोठी शिक्षा असू शकते. या गुन्ह्यांचं स्वरूप कसं असेल तर अर्थातच दखलपात्र गुन्हा असेल हा, म्हणजे वॉरंट शिवाय अटक करता येईल. त्यानंतर अजामीनपात्र गुन्हा असेल, मिटवता न येण्याजोगा असेल आणि हे पण महत्त्वाचं आहे सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात येईल हा गुन्हा. ठीक आहे, तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कलम 121च्या संदर्भात लक्षात ठेवायच्या आहेत. भारत सरकारविरुद्ध युद्ध करणं, प्रयत्न करणं किंवा चिथावणी देणं. मग तुम्ही लक्षात कसं ठेवाल, तुम्हाला माहिती की ज्यावेळेला एखादी व्यक्ती युद्धाची तयारी करत असते किंवा एखादी गँग आहे ती युद्धाची तयारी करत आहे तर त्यांना खूप जास्त संचलन किंवा खूप जास्त काय म्हणतो आपण त्याला की अगोदर म्हणजे स्वतःला स्ट्रॉंग बनवावं लागतं, त्यांच्याकडे एक शिस्त असणं गरजेचं असतं आणि मग त्याच्यासाठी ते काय करतात तर अर्थातच त्यांची परेड वगैरे होते. मग ज्यावेळेला परेड होत असते, ज्यावेळेला संचलन होत असतं, ज्यावेळेला मार्चिंग चालू असतं त्यावेळेला ते तुम्ही कधी म्हणजे तुम्ही जर MCCमध्ये NCCमध्ये असाल तर तुम्हाला माहिती की ज्यावेळेला मार्चिंग चालू असतं त्यावेळेला ऑर्डर कशा असतात 1 2 1 1 2 1 1 2 1 असं मार्चिंग केलं जातं. सो 1 2 1 1 2 1 ही कशाची तयारी चालू आहे, भारत सरकारविरुद्ध युद्ध करण्याची तयारी चालू आहे. आणि जर कोणी असं युद्ध करत असेल, प्रयत्न करत असेल किंवा चिथावणी देत असेल तर त्याला मृत्यू किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होईल प्लस दंडसुद्धा होईल. हे होतं कलम 121. तर 1 2 1 असंच ते लक्षात ठेवा मार्चिंगच्या टोनमध्ये, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की म्हणजे ज्यावेळेला आपण 1 2 1 असं म्हणतो तर आपल्याला डोळ्यासमोर ऑब्वियसली सैनिक येतात, त्यांचं मार्चिंग येतं, त्यांचा ट्रूप दिसतो, हे सगळं आपल्याला दिसतं. किंवा तुम्ही 26 जानेवारीला वगैरे जे पाहत असाल संचलन तर त्याच्यावरून पण तुमच्या ते म्हणजे ते तुमच्या डोक्यात बसेल. तर 1 2 1 हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचं जे कलम आहे 121A. 121A काय म्हणतं, जर समजा 121 नुसार म्हणजे 121 जे आत्ता आपण पाहिलं त्या कलमानुसार शिक्षापात्र असणारा अपराध जो आहे त्याचा जर म्हणजे तो अपराध करण्याचा जर कट रचला, म्हणजेच भारत सरकारविरुद्ध युद्ध करण्याचा किंवा तसा प्रयत्न करण्याचा किंवा चिथावणी देण्याचा जर कट रचला तर त्याच्यासाठी शिक्षा काय आहे, आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत शिक्षा प्लस दंड. ठीक आहे, एक तर आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड प्लस दंड ही शिक्षा होईल. 121A म्हणतंय की जर समजा
121A म्हणतंय की 121 नुसार जर कट रचला एखाद्या व्यक्तीने, म्हणजे 121 नुसार गुन्हा केला तर मृत्यू किंवा आजीव कारावासाची शिक्षा आहे प्लस दंड आहे. पण जर तसा कट रचला कोणी तर मात्र त्याला आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंतची शिक्षा प्लस दंड इतकी शिक्षा होईल. हे आहे 121A. मग तुम्हाला 121 आणि 121A हे दोन्ही सोबत लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे तुमच्या लक्षात राहून जातील. त्याच्यानंतर पुढचं जे कलम आहे ते फार महत्त्वाचं आहे, 124A, ज्याच्यामध्ये राजद्रोह किंवा ज्याला तुमच्या भाषेमध्ये तुम्ही देशद्रोह म्हणता. देशद्रोह हा शब्द नाही, ॲक्च्युली राजद्रोह हा शब्द आहे. किंवा याच्यासाठीचा दुसरा शब्द लक्षात ठेवा, प्रजाक्षोभण. आणि हे चर्चेमध्ये असणारं कलम आहे, करंट अफेअर्समध्ये याचा उल्लेख होता, म्हणून हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ज्याला तुम्ही सेडिशन असं म्हणता. आणि हे 1870ला या कायद्यामध्ये टाकण्यात आलं होतं. मग 124A काय सांगतं? आपल्याला बऱ्याचदा राजद्रोह जो आहे किंवा प्रजाक्षोभण किंवा सेडिशन जे आहे त्याच्याबद्दल एक गलतफहमी असते की देशाविरुद्ध युद्ध करणं, देशाच्या विरुद्ध जाऊन बोलणं. मात्र 124A काय सांगतं? जो कोणी भारतामध्ये स्थापन झालेल्या शासनाबद्दल, भारतात स्थापन झालेलं जे शासन आहे त्या शासनाबद्दल जर कोणी द्वेषाची किंवा तुच्छतेची भावना निर्माण करत असेल किंवा तसा प्रयत्न करत असेल किंवा अप्रीतीची भावना चेतावत असेल किंवा तसा प्रयत्न करत असेल, म्हणजे काय गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाल या कलमाच्या अंतर्गत? तर शासन, जे कुठलं शासन भारतामध्ये स्थापन झालेलं असेल त्या शासनाच्या विरुद्ध द्वेष किंवा तुच्छतेची भावना निर्माण करणं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करणं असेल, किंवा अप्रीतीची भावना एकतर चेतावणं किंवा त्याच्यासाठी प्रयत्न करणं. ठीक आहे, तर या जर गोष्टी कोणी करत असेल तर तो 124A अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा असेल. मग आता विचार करा की हा जो कालावधी आहे तो केव्हाचा कालावधी आहे? 1870, भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा हा कालावधी आहे. मग हे जे कलम आहे ते इंग्रजांनी इन्सर्ट केलेलं होतं या कायद्यामध्ये. इंग्रजांना, म्हणजे इंग्रज जे त्यावेळचं जे इंग्रज शासन होतं त्यांच्या विरुद्ध जर कोणी अशी भावना वगैरे जर हे करत असेल तर त्या अनुषंगाने हे कलम जे होतं ते टाकण्यात आलेलं होतं. आणि पुढे जाऊन या कायद्याचा वापर खूप ठिकाणी झाला. खूप सगळे आपले जे स्वातंत्र्य लढ्यामध्ये असणारे जे पण नेते होते तर त्यांच्या विरुद्ध हे कलम वापरण्यात आलेलं होतं. आणि त्याच्यामुळे मग हे कलम रद्द करण्याची वगैरे मागणी किंवा हे कशा पद्धतीने अयोग्य आहे याच्याबद्दलचा सगळ्या काही जो काही म्हणजे जे काही डिस्कशन सध्या चालू होतं तर त्याच्यामुळे हे चर्चेमध्ये होतं. मग इथे महत्त्वाचा मुद्दा अगेन मी परत एकदा सांगते की भारतामध्ये स्थापन झालेल्या शासनाच्या विरुद्ध आहे. ठीक आहे, याचा मार्ग कसा असू शकतो? एक तर तोंडी असू शकतं, म्हणजे द्वेषाची किंवा तुच्छतेची भावना आहे किंवा अप्रीतीची भावना आहे तर याच्या विरुद्ध जे कोणी म्हणजे असा प्रयत्न करेल किंवा ती भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करेल किंवा भावना निर्माण करेल तर ती व्यक्ती लेखी करू शकते अशी, किंवा तोंडी करू शकते, किंवा एखादी खूण करून त्या खुणाद्वारे करू शकते. खूण म्हणजे इथे चिन्ह आहे. ठीक आहे, किंवा एखादा दृश्य देखावा जो आहे तो दृश्य देखावा उभारून तशी गोष्ट करू शकते, किंवा अन्य कुठल्याही मार्गाने. म्हणजे लेखी तोंडी तसं निवेदन करून किंवा प्रक्षोभक अशी भाषणं करून असेल, किंवा आपल्या लेखाद्वारे लिखाणाद्वारे कोणी अशी भावना निर्माण करत असेल, किंवा काही चिन्हांचा वापर करून करत असेल, किंवा दृश्य देखावे मग ते वेगवेगळ्या माध्यमातून असतील. बऱ्याचदा आपण पाहतो काही पथनाट्य वगैरे सादर केली जातात, ती जर असतील तर या मार्गाने जर कोणी भारतामध्ये स्थापन झालेल्या शासनाबद्दल तुच्छतेची किंवा द्वेषाची भावना किंवा अप्रीतीची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल किंवा ती भावना निर्माण करत असेल तर त्याला कलम 124A अंतर्गत राजद्रोहाचा खटला त्याच्यावरती चालवण्यात येईल किंवा त्याला दोषी मानण्यात येईल. ठीक आहे, आणि असं जर कोणी करत असेल तर त्याला शिक्षा किती दिलेली आहे हेही तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याच्यासाठीची शिक्षा आहे एक तर 3 वर्षापर्यंत किंवा जन्मठेप. ठीक आहे, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, 3 वर्षापर्यंत किंवा जन्मठेप किंवा दंडासहित शिक्षा, दंड प्लस शिक्षा या पद्धतीने त्या व्यक्तीला शिक्षा देण्यात येऊ शकते. आता अप्रीती म्हणजे काय असतं? डिसअफेक्शन म्हणजे काय?
द्रोह भावना किंवा शत्रुत्वाची भावना, देशामध्ये स्थापन झालेल्या शासनाबद्दल द्रोह भावना किंवा शत्रुत्वाची भावना. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, की जर समजा शासनाच्या उपाययोजनेमध्ये जर काही फेरबदल, म्हणजे शासनाने काही उपाययोजना ज्या आहेत किंवा शासनाच्या काही योजना आलेल्या आहेत, काही स्कीम्स आलेल्या आहेत, शासनाने एखाद्या ठराविक गोष्टींवरती काही उपाययोजना ज्या आहेत त्या प्रस्तुत केलेल्या आहेत, तर या उपाययोजनांमध्ये जर समजा एखादा, म्हणजे जसं की आपण पाहतो की विरोधी पक्षनेते जे असतात ते जे शासन आहे त्यांच्या विरुद्ध सतत बोलत असतात, मग त्यांच्यावरती राजद्रोहाचा खटला होणार का? अर्थात जे विरोधी पक्षनेते आहेत त्यांचं ते कामच असतं की शासनाचं काही चुकते ते त्यांना दाखवून द्यायचं आहे. मग जर समजा एखादा विरोधी पक्ष जो कोणी सत्तेत आहे त्याच्या विरुद्ध काही बोलत असेल किंवा त्याला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी ते वेगवेगळे दाखले देत असतील, तर मग जसं आपण 124A मध्ये पाहिले त्याच्यानुसार तर तो राजद्रोह व्हायला पाहिजे ना. मात्र कलम 124A मध्येच सांगितलेलं आहे की जर शासनाच्या उपाययोजना ज्या आहेत त्याच्यामध्ये कायदेशीर मार्गाने फेरबदल घडवून आणण्यासाठी शासनाप्रती नापसंती व्यक्त जर करत असेल कोणी, त्याच्यासाठी जर ती टीका केली जात असेल तर मात्र तो अपराध ठरत नाही. मग हे जे काही आपण राजकारण पाहतो की एक पक्ष सत्तेत असताना दुसरा पक्ष त्याच्यावरती टीका करत असतो किंवा जनतेच्या मनामध्ये ते सरेआम उठून भाषणांमधून सांगत असतात की हे सरकार कसं काही कामाचं नाही आहे किंवा हे सरकार का गेलं पाहिजे, म्हणजे एका पद्धतीने ते सरकारबद्दल कुठेतरी द्वेषाची भावना किंवा अप्रीतीची भावना, तुच्छतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्नच करत असतात. पण तरीसुद्धा 124A नुसार ते राजद्रोहाच्या खटल्यासाठी पात्र का नसतात? कारण 124A त्यांना हे संरक्षण दिलेलं आहे की जर एखादी व्यक्ती शासनाच्या उपाययोजनांमध्ये कायदेशीर मार्गाने फेरबदल घडवून आणण्यासाठी शासनाप्रती नापसंती दर्शवते किंवा त्यासाठी टीका करत असेल तर तो अपराध ठरत नाही. आणि त्याच्यामुळे मग या ज्या गोष्टी घडतात त्या कुठे, म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल, तर जे काही विरोधी लोक बोलतात तर ते नापसंती दर्शवणं म्हणजे अपराध नाही. ठीक आहे. हे झालं शासनाच्या उपाययोजनांसंबंधी. याच्यामध्येच म्हणजे कलम 124A मध्येच दिलेलं तिसरं स्पष्टीकरण काय सांगतं की शासनाचे काही शासनाच्या प्रशासकीय किंवा अन्य कार्यवाहीबद्दल जरी नापसंती व्यक्त करायची असेल आणि त्याच्यासाठी जरी टीका केली तरीसुद्धा तो अपराध ठरत नाही. शासनाने एखादी कार्यवाही केलेली आहे किंवा काही प्रशासकीय निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच्याविरुद्ध जरी नापसंती व्यक्त केली तरीसुद्धा ती टीका ठरत नाही. तर याच्या बाबतीमध्ये तुम्हाला 124A बद्दल लक्षात काय काय ठेवायचं आहे. राजद्रोह, प्रजाक्षोभण, सेडिशन म्हणजे काय, तर भारतामध्ये स्थापन झालेल्या शासनाविरुद्ध, हे महत्त्वाचं आहे, जो कोणी तुच्छतेची भावना किंवा द्वेषाची भावना निर्माण करेल किंवा तसा प्रयत्न करेल किंवा अप्रीतीची भावना चेतावेल किंवा तसा प्रयत्न करेल, मग तो कुठल्याही मार्गाने करेल, तोंडी, लेखी, खुणांद्वारे किंवा दृश्य देखाव्यामार्फत किंवा अन्य मार्गाने, तर तो राजद्रोह असेल. याच्यासाठी शिक्षा असेल 3 वर्षापर्यंत किंवा जन्मठेपेची सुद्धा शिक्षा याच्यामध्ये होऊ शकते किंवा दंडासहित शिक्षा, एवढी पण शिक्षा होऊ शकते. मात्र जर शासनाच्या ज्या उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये कायदेशीर मार्गाने फेरबदल घडवून आणण्यासाठी शासनाप्रती नापसंती व्यक्त करण्यासाठी टीका केली तर तो मात्र अपराध ठरणार नाही. ठीक आहे. आणि याच्या बाबतीत कलम 124A बाबतीत तुम्हाला एक खटला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे केदारनाथ खटला. कारण याच्याबद्दल डिरेक्टली प्रश्न बनू शकतो की असा कुठला खटला आहे की ज्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की कलम 124A जे आहे ते राज्यघटनेच्या 19(1)A उल्लंघन करीत नाही. राज्यघटनेच्या 19(1)A उल्लंघन करीत नाही. असा कुठला खटला आहे तर केदारनाथ खटला 1962. म्हणजे जर समजा इथे 124A नुसार असं सांगितलं की तुम्ही शासनाविरुद्ध बोलूच शकत नाही, जर बोललात तर राजद्रोह ठरेल, मग आमच्या स्वातंत्र्याचा अधिकाराचं काय, तर इथे सांगितले ते की म्हणजे 124A मध्ये ऑलरेडी त्यांनी अपवाद दिलेले आहेत की कुठल्या गोष्टी आहेत की शासनाच्या उपाययोजनांमध्ये कायदेशीर मार्गाने बदल घडवायचे किंवा शासनाच्या काही प्रशासकीय किंवा अन्य कार्यवाहीबद्दल नापसंती आहे, तर त्याच्यावरची टीका हा अपराध नाही ठरणार. आणि केदारनाथ खटल्यामध्ये असंही सांगण्यात आलं की 124A 19(1)A उल्लंघन करीत नाही. तर प्रकरण 6 मधली महत्त्वाची जी कलमं होती ती आपण इथे पाहिलेली आहेत. कुठली कुठली कलमं पाहिली तुम्ही? 121 पाहिलं. 121 मध्ये भारत सरकार विरुद्ध युद्ध करणं, प्रयत्न करणं किंवा चिथावणी देणं असेल त्याच्यासाठी मृत्यू किंवा आजन्म कारावास प्लस दंडाची शिक्षा होऊ शकते.
गुन्ह्याचं स्वरूप लक्षात ठेवा. दखलपात्र, अजामीनपात्र, मिटवता न येण्याजोगा, सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यासारखं. ठीक आहे. त्याच्यानंतर 121A सांगतं की 121 नुसार जर शिक्षापात्र असणारा अपराध करण्याचा कट रचला तर आजन्म कारावास किंवा 10 वर्षापर्यंत प्लस दंड एवढी शिक्षा होऊ शकते. आणि 124A काय सांगतं, सेडिशन म्हणजे राजद्रोह किंवा प्रजाक्षोभण 1870ला ॲड केलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये पाहिलं की भारतात स्थापन झालेल्या शासनाबद्दल जे काही तुच्छतेची भावना, अप्रीतीची भावना, द्वेषाची भावना चेतावणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं असेल आणि ते विविध मार्गाने असेल तर त्याच्यासाठीची शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत कारावास किंवा जन्मठेप प्लस जन्मठेप किंवा दंडासहित शिक्षा, म्हणजे दंड पण मिळेल आणि शिक्षा पण मिळेल. तर या गोष्टी तुम्ही या प्रकरणामध्ये पाहिलेल्या आहेत. ही 3 कलमं महत्त्वाची आहेत. जर इतर कलमांवरती आपल्याला कुठे प्रश्न पाहायला मिळाले तर ती कलमंसुद्धा म्हणजे 121 ते 130च्या दरम्यानची कलमं आहेत. इतर कलमांबद्दल आपल्याला जिथे कुठे प्रश्न पाहायला मिळेल तिथे आपण ती कलमं जी आहे ती कव्हर करणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला समजलं असेल. आता हे कसं लक्षात ठेवायला, 124A 1 2 का 4 1 2 का 4A राजद्रोह 1 2 का 4A राजद्रोह 1 2 का 4A राजद्रोह. ठीक आहे. अशा पद्धतीने प्रकरण 6 इथे आपण संपवतोय. याच्यानंतर प्रकरण 7चा जर विचार केला तर प्रकरण 7वरती आयोगाने स्पेसिफिकली आत्तापर्यंत प्रश्न विचारलेला नाही आहे. त्याच्यामुळे प्रकरण 7 जे आहे ते आपण मागे ठेवतोय आणि डिरेक्टली आपण प्रकरण 8 जे आहे 8मधली भरपूर कलमं जी आहेत ती महत्त्वाची आहे. तर डिरेक्टली आपण प्रकरण 8 पाहतोय. त्याच्यानंतर प्रकरण 9, प्रकरण 9A एकत्रच पाहूयात. त्याच्यामधली पण काही ठराविक म्हणजे 4च कलमं आहेत जी महत्त्वाची आहेत 2 प्रकरणांमध्ये मिळून, ती पाहणार आहोत. आणि मग त्याच्यानंतर प्रकरण 10 हे जरा जास्त इम्पॉर्टंट आहे. जास्त इम्पॉर्टंट म्हणण्यापेक्षा त्याच्यातल्या जास्त कलमांवरती प्रश्न विचारलेले आहेत. तर मग त्यानंतर आपण प्रकरण 10, त्यानंतर 11, 12 या पद्धतीने पाहत जाणार आहोत. तुम्हाला लेक्चर समजलं असेल. ही 3च कलमं आहेत पण इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये जे गुन्ह्याचं स्वरूप सांगितलेलं आहे 121मध्ये ते व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. त्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हालाही लेक्चर समजलं असेल अशी आशा आहे. समजलं असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.